अर्थात हे खूप ट्रिकी आहे की इतिहासही दाखवायचा आहे आणि तो लोकांना इंटरेस्टिंगही वाटला पाहिजे. खंत आहे ही खरं तर की 250 वर्षांपूर्वी हा लढा दिला, त्याच्यानंतर इतका काळ लोटला, भारत स्वतंत्र झाला, शिक्षणाचं महत्त्व देशाला कळलं, तरी काही भागांमध्ये अजूनही स्त्रीचं स्थान हे दुय्यम आहे. हे जे काही सोशल मीडिया आहे ते तुम्हाला सत्य बघायला शिकवत नाही, त्याच्यापासून पळायला जास्त शिकवतं. त्यामुळे तरुण पिढीचं हॅलो, मी स्नेहा गावकर. तर मी आज आले आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर. स्टार प्रवाहाची ही मालिका काही दिवसातच म्हणजे येत्या 5 जानेवारीपासून तुमच्या भेटीला येते आहे. आणि मालिकेतील सेटवर आम्ही आलो आहे. अख्खा भव्य दिव्य सेट होता, क्रिएटिव्हिटी होती आणि या सगळ्याच एकंदरीत सेटबद्दल जाणून घेणार आहे. आपल्यासोबत आहेत मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मॅम, कशा आहात? सुरुवातीला खूप सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. मॅम, मला जाणून घ्यायला आवडेल की ही जी सेटवरची भव्यता आहे किंवा जी क्रिएटिव्हिटी आहे ती माझ्यासाठी अर्थातच नवीन होती किंवा खूप सुंदर आहे, हे सगळं मला एक्सप्लोअर करायचं होतं. मी आवडीने पाहिलं. काय सांगाल मॅम? अर्थातच आम्हालाही हळूहळू हे ही वास्तू ओळखीची होती आणि एका वेगळ्या काळात तुम्हाला घेऊन जाते. जुनं पुणं 200-250 वर्षांपूर्वीचं पुणं उभारणं एवढ्या डिटेलिंगमध्ये ही कमाल आहे. संपूर्ण क्रिएटिव्ह टीमची, अर्थात प्रोडक्शन हाऊसची, जगदंबची आणि नितीन कुलकर्णीच यांनी हा सेट बांधला आहे आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या प्रेमाने उभारल्या आहेत आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे काम करायला मजा येते आणि येणार आहे. इतिहासातील एक मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला इथे साकारायला मिळतं या मालिकेत. सो किती आव्हानं होती किंवा काय आव्हानं होती? आता मग सुरू होती आहेत आणि ती चालूच राहणार आहेत आव्हानं. पहिले काही एपिसोडच शूट झालेत आणि अर्थातच हे सगळंच आव्हानात्मक आहे, कारण तो प्रवासच एवढा चॅलेंजिंग आहे त्यांचा की त्या पर्यंत, त्या तत्वापर्यंत आपल्याला पोचता येणं, त्यांचं मन आपल्याला उलगडून दाखवता येणं आणि कार्य हे एकाच वेळेला हे पण माझा लेखकांवरती पूर्ण विश्वास आहे आणि भर आहे आणि ते सगळेच उत्तम आहे, क्रिएटिव्ह टीम आणि ते माझ्याकडनं करून घेतील. डिरेक्टरही यांचे खूपच छान. मला आणखी एक विचारायला आवडेल की आई कुठे काय करते मधली अरुंधती आज माझ्याबरोबर आहे. अर्थात त्या अरुंधतीला मी इतकी वर्ष पाहत आली आहे आणि आज सावित्रीबाई ज्योतिराव फुले मधली सावित्रीबाई आज आपल्याबरोबर आहेत. सो या दोन्ही पात्रांमध्ये बरीच तफावत होती. सो ही तफावत तुमच्यासाठी भावनिक, शारीरिक या सगळ्या दृष्टिकोनातून किती डिफिकल्ट होती, म्हणजे काय सांगाल? अर्थातच खूपच वेगळं आहे, काळ वेगळा आहे, दोघींची जडणघडण वेगळी आहे. पण मला असं वाटतं की स्त्रीत्वाचा धागा दोघींमधला हा सेमच आहे आणि तो पिढ्यानुपिढे तोच राहतो, तसाच राहतो आणि तो चिमटीत पकडायचा. नक्की मॅम. अर्थातच प्रोमो पाहूनच आम्हाला कळलेलं की नाही, या भूमिका एकदम ॲक्युरेट आहे आणि त्या व्यवस्थित म्हणजे चांगल्या एका अभिनेत्रीला दिली गेली आहे. सो अर्थातच मॅम त्याचं सोनंच करतील संधीचं. आणखी एक मला अजून विचारायला आवडेल की हे ऐतिहासिक पात्र किंवा इतिहासातील हे एक पात्र आहे. सो अशी जेव्हा भूमिका साकारतो किंवा अशा मालिका जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यात सातत्यता आणि मनोरंजन ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने राखला पाहिजे किंवा कशा पद्धतीने राखला? अर्थात हे खूप ट्रिकी आहे की इतिहासही दाखवायचा आहे आणि तो लोकांना इंटरेस्टिंगही वाटला पाहिजे. तर हे काम मुळात क्रिएटिव्ह टीमचं आहे आणि ती आमची फारच तगडी अनुभवी आहे. आणि मग ती स्क्रिप्ट हातात आल्यावर त्यानुसार काम करणं आणि ते करून घेणारेही आमचे दिग्दर्शकांची पण टीम उत्तम असल्यामुळे मला असं वाटतं हे छानच होईल. नक्कीच, अर्थातच छानच होईल. पण बघायला गेलं तर मॅम, आता मी आज हा माईक हातात घेऊन उभी आहे. अर्थात त्याच्यामागे सावित्रीबाईंचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत. पण आजही जगातच म्हणेन मी की अशा बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत ज्या शिक्षणापासून वंचित आहेत किंवा शिक्षणापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी ही मालिका, त्यांच्यावर ही मालिका किंवा त्यांच्या वास्तविकतेवर ही मालिका नेमका काय प्रकाश टाकणार? खंत आहे ही खरं तर की 250 वर्षांपूर्वी हा लढा दिला, त्याच्यानंतर इतका काळ लोटला, भारत स्वतंत्र झाला, शिक्षणाचं महत्त्व देशाला कळलं, तरी काही भागांमध्ये अजूनही स्त्रीचं स्थान हे दुय्यम आहे. स्त्री जन्माला येणंच हे नकोसं वाटतं, तर शिक्षण फार पुढचा भाग झाला आणि ही आपल्या भारतातली
कमी प्रमाणात असली तरी हे सत्य आहे, रियालिटी आहे आणि त्याच्यासाठी काम व्हायला पाहिजे, हे गरजेचं आहे. आणि पुन्हा एक सावित्री त्याच्यासाठी जन्माला येणं भाग. नक्कीच नक्कीच. खरंच मॅम हे उत्तर म्हणजे असं मनाला स्पर्श करून गेला. जसं तुम्ही म्हणालात की अन्यायाविरुद्ध हा लढा दिला, शिक्षणासाठी अन्यायाविरुद्ध लढा दिला, तर तुम्हाला असं वाटतंय का की आजची तरुण पिढी ही बोलते पण ती फक्त मनापासून बोलते की ट्रेंड फॉलो करते? गडबड आहे. त्यांना पण आदर्श नाही आहेत त्यांच्यासमोर, आमच्यासमोरही नाही आहेत. नक्की कुठला झेंडा हातात घ्यायचा, नक्की कुठल्या मार्गावरनं चालायचं आणि त्यात रियालिटीपासनं लांब नेणारेच गोष्टी आहेत. हे जे काही सोशल मीडिया आहे ते तुम्हाला सत्य बघायला शिकवत नाही, त्याच्यापासून पळायला जास्त शिकवतं. त्यामुळे तरुण पिढीचं गडबड आहे, पण मी आशावादी आहे. येस. नक्कीच. जसं म्हणालो की आपण स्त्री वर्ग आजही शिक्षणापासून वंचित आहे, तर यात तुम्हाला दोष वाटतोय का कुटुंबाचा, समाजाचा की व्यवस्थापनेचा? काय अर्थातच आहे, म्हणजे अर्थात सगळ्यांचाच आहे आणि त्याच्यासाठी अवेअरनेस निर्माण होणं हेच आणि सगळ्यात त्याच्यासाठीच ही महत्त्वाचं आहे. मालिका. त्याच्यासाठीची एक चांगलं मालक आहे, पण ही फक्त उदाहरण. महाराष्ट्रापुरती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावरती इतर भागात, महाराष्ट्रात मला असं वाटतं की तरीही खूप बरी परिस्थिती. इतर काही भागांमध्ये अजूनही स्त्रीला बेसिक न्यायासाठी, हक्कांसाठी लढायला लागतं. एक छोटंसं रॅपिड फायर नाही म्हणणार, पण एक छोटेसे प्रश्न आहेत ज्याचे वन लाइनर्समध्ये एका शब्दात उत्तर द्यायचे. शिक्षण हक्क की संधी? शिक्षण हक्क की संधी? हक्क. आजची स्त्री स्वतंत्र की अजूनही बंधन? बऱ्यापैकी स्वतंत्र. क्रांती विचारातून की कृतीतून? मूळ विचार आणि नंतर त्याच्यावर अर्थात कृती व्हायला पाहिजे. सावित्रीबाई इतिहास की प्रेरणा? इतिहास आहेच आणि आपण आता या आजच्या काळात त्याच्यातनं प्रेरणा घ्यायची आहे. दोन्ही आहे. ही भूमिका जबाबदारी की सन्मान? कृतज्ञता. एका शब्दात सावित्रीबाई? माया. हा प्रवास बदल घडवणार आहे की आव्हानात्मक? आव्हान असेल तरच बदल घडतो. एक शिकवण जी सावित्रीबाईंकडून तुम्हाला शिकली आहे? निष्ठा आणि धैर्य. खूप आपल्याला मला हवी तशी उत्तरं मिळालेली आहेत. मॅम, प्रेक्षकांना काय सांगा? 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहावर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू होती आणि सगळ्यांनी पाहायलाच हवी. आपल्या मुलांना बरोबर घेऊन बघता येईल, बघावी अशी ही मालिका आहे, तेव्हा जरूर बघा. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.